मराठी सिनेसृष्टीत जर लेजेंड कोणाला म्हणायचं असेल तर पहिलं नाव येतं ते म्हणजे सचिन पिळगावकर। लहानपणापासून कॅमेरा समोर उभा राहिलेला हा कलाकार आजही इंडस्ट्रीत तितकाच मोठा, तितकाच चर्चेत आहे। अभिनय, दिग्दर्शन, संगीत सचिन यांनी जे हातात घेतलं त्याचं सोनं झालं। पण आजकाल ते चर्चेत आहेत एका वेगळ्याच कारणासाठी, आणि ते तुम्हाला माहीतच असेल। सोशल मीडियावर ते अनेकदा ट्रोल्स झालेत। यामागचं कारण म्हणजे मुलाखतींमधल्या त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे काही लोक त्यांना वारंवार ट्रोल करतात। पण यावरच सचिन पिळगावकरांनी शांत पण जबरदस्त असं उत्तर दिलंय। ते म्हणतात की आज बोलताना विचार करावा लागतो, शब्द निवडावे लागतात, पण दुसऱ्याच्या मर्जीने जगायचं नाही। सिनेमा आवडला नाही, काम आवडलं नाही हे सांगण्याचा हक्क सगळ्यांनाच आहे, पण कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणं हे मात्र चुकीचं आहे। आणि सगळ्यात भारी पंच त्यांनी दिलाय तो म्हणजे मला ट्रोलिंगमुळे जाहिराती मिळतात। 65 वर्षाच्या करिअर नंतरही सोशल मीडियावर लोक मला ट्रोल करत असतील, इतकं अटेन्शन देत असतील, तर मी अजूनही महत्त्वाचं आहे असं ते हसत सांगतात। तसेच ट्रोल करणाऱ्या पोरांना ते राग नाही तर आशीर्वाद देत आहेत। स्वतःच्या नावावर काम करा, मोठे व्हा असं थेट उत्तर सचिन पिळगावकर यांनी ट्रोलर्सना दिलंय। आणि कदाचित ट्रोलिंगला संधीमध्ये बदलणं याला सचिन पिळगावकर स्टाईल म्हणतात।